चिखली शहरातील गुन्हेगारीला आळा घालता यावा आणि गुन्हेगारांना तात्काळ पकडता यावं, सोबतच गुन्ह्याची उकल तात्काळ व्हावी यासाठी चिखली पोलिसांनी गेल्या 4 ते 5 वर्षापूर्वी चौकात तिसरा डोळा म्हणजेच CCTV कॅमेरे लावण्यात आले होते. आपण बघू शकतो मी सध्या चिखली शहरातील या खंडाळा चौकामध्ये आहे. आपण जर पाहिलं तर गेल्या 4 ते 5 वर्षापूर्वी ठिकठिकाणी चौकात शहरात म्हणजे मुख्य रस्त्यावरती वर्दळीच्या ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्यात आले होते. जवळपास 60 ते 65 हे CCTV कॅमेरे लावले होते. मात्र आज रोजी जर का त्या कॅमेऱ्यांची अवस्था पाहिली तर अर्ध्याहून अधिक जे कॅमेरे आहेत ते बंद पडलेले आहेत. त्याची स्क्रीनसुद्धा पोलीस स्टेशनला लावण्यात आली होती, तीसुद्धा कायमस्वरूपी बंद ठेवण्यात आलेली आहे. एकंदरीत पाहिलं तर अर्ध्याहून अधिक जे कॅमेरे आहेत त्याची वायरची जी फूट आहे तीसुद्धा झालेली आहे. सोबतच चिखली नगरपालिकेने या ठिकाणी सिग्नल लावले होते. मात्र सिग्नलसुद्धा लावताना त्या कॅमेऱ्याच्या वरती सोलर प्लेट लावली आणि ते कॅमेरे जे ते झाकून ठेवलेले आहेत. एकंदरीत पाहिलं तर चिखली पोलिसांनी जवळपास 60 ते 65 कॅमेरे हे 4 ते 5 वर्षापूर्वी लावले होते. मात्र आज त्याची अवस्था जी आहे ती अतिशय बिकट झालेली आहे. ठिकठिकाणी जे कॅमेरे लावले त्यामुळं बंद असल्यामुळं पोलिसांना आपला जो तपास जो आहे तो या ठिकाणी करण्यात अडथळा निर्माण होते. तात्काळ तपास जो आहे तो करता येत नाही, गुन्हेगारांना या ठिकाणी तात्काळ पकडता येत नाही आणि गुन्ह्याची उकल करताना मोठी अडचण जी आहे ती या ठिकाणी निर्माण होत आहे. लाखो रुपये खर्च करून हे कॅमेरे या ठिकाणी लावले होते. मात्र बंद अवस्थेत असल्यामुळं याचं फार मोठं नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालं असल्याचं आपल्याला दिसतं आहे. एकंदरीत पाहिलं तर तिसरा डोळा जो आहे पोलिसांचा या ठिकाणी बंद आहे. चोरीचं प्रमाण जे आहे ते चिखली तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. मात्र CCTV कॅमेरे बंद असल्यामुळे पोलिसांना या ठिकाणी मोठ्या अडथळ्याचा सामना करावा लागत आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.